Consider a modified Bernoulli's equation P plus A divided by Bt square plus rho into G into bracket H plus Bt plus 1/2 rho into V square is equal to constant. If T has dimension of time, the dimensions of A and B are respectively. 4 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. आता इथं या प्रॉब्लेममध्ये त्यांनी मॉडिफाईड बर्नौलीज इक्वेशन दिलेलं आहे. 3 टर्म आहेत. सपोज ह्या टर्मला मी टर्म नंबर 1 म्हटलं, ह्या टर्मला मी टर्म नंबर 2 म्हटलं आणि ह्या टर्मला मी टर्म नंबर 3 म्हटलं. सो 3 टर्म आहेत. टर्म 1, टर्म 2 आणि टर्म 3 आणि राईट हँड साइड इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. आता ह्या तिन्ही टर्म्स ज्या आहेत, ह्या तिन्ही टर्म्सकडे मी केअरफुली जर बघितलं, सपोज मी त्यातली पहिली टर्म कन्सिडर केली आता, ही टर्म 1 जर मी कन्सिडर केली, तर इथं पी प्लस ही समथिंग टर्म केलेली आहे. आता ह्या 2 टर्मची जर ॲडिशन होत असेल, तर ऑब्व्हियस पीचं डायमेन्शन आणि ए डिव्हायडेड बाय बीटी स्क्वेअर म्हणजे मी फक्त पीचं डायमेन्शन आणखी ए डिव्हायडेड बाय बीटी स्क्वेअर ही जी काही टोटल टर्म आहे, ह्या दोन्ही टर्मचा जर इंडिव्हिज्युअली विचार केला, सेपरेट विचार केला, तर त्या दोन्हींचं डायमेन्शन काय पाहिजेत? सेम पाहिजेत. म्हणून मी त्याला त्यांना इक्वेशन 1 नंबर काय लिहिलेलं आहे? डायमेन्शन ऑफ पी आणि डायमेन्शन ऑफ टर्म ए डिव्हायडेड बाय बीटी स्क्वेअर इज इक्वल टू सेम. तेच लॉजिक नंबर जर मी ह्या टर्म नंबर 2 साठी लावलं, टर्म नंबर 2 का आहे? बघा, इथं एच ही टर्म आहे आणि प्लस बीटी ही एक वेगळी टर्म आहे. सो एच ही एक टर्म आहे आणि बीटी ही एक टर्म आहे आणि त्या दोघांची काय केलेली आहे? इथे ऍडिशन केलेली आहे. सो याचा अर्थ एचचं डायमेन्शन आणि बीटी या टर्मचं डायमेन्शन दोघांचं डायमेन्शन सेम आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की डायमेन्शन ऑफ एच इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ बीटी. सो ह्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आता यातून जर मी बीचं डायमेन्शन काढलं, तर बीचं डायमेन्शन ऑब्वियस काय होईल? एच डिवायडेड बाय टी ह्या ओव्हरऑलचं डायमेन्शन. बरोबर. आता इथं एच आणि टी अशा 2 टर्म आहेत. बरोबर. तर एच एच इज वॉट? हाईट. एचला आपण काय म्हणतो? हाईट म्हणतो. हाईट कशात म्हणतो आपण? डायमेन्शन. त्याचं काय घेतो आपण? यल हे डायमेन्शन घेतो. बरोबर. लेंथ म्हणतो आपण. त्यामुळे मी लेंथ घेतली, इथे यल घेतलं. त्याच्यानंतर टाइम, टाइमसाठी त्यांनी दिलेलं आहे डायमेन्शन ऑफ टाइम टी ॲज अ डायमेन्शन ऑफ टाइम. म्हणजे टी जर मी घेतला तर त्याला आपण डायमेन्शन ऑफ टाइम दिला. इथं डायमेन्शन ऑफ लेंथ दिलं मी आणि इथं डायमेन्शन ऑफ काय दिलं? टाइम दिलं. हे झालं कशाचं युनिट? बीचं युनिट झालं. हे जर मी सॉल्व्ह केलं तर काय भेटेल मला? टी वरती जाईल यल इंटू टी टू द पॉवर -1. म्हणजे मला इथं बीचं डायमेन्शन काय भेटलं सरळ? बीचं डायमेन्शन यल इंटू टी टू द पॉवर -1. आता इथं मला जे बीचं डायमेन्शन भेटलेलं आहे, ही बीचं डायमेन्शन मी ए मध्ये इथं सबस्टिट्यूट करतो. पुटिंग बी इन इक्वेशन 1 आणि ते जर मी आता सबस्टिट्यूट केलं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं जी लेफ्ट हँड साईडला जी टर्म आहे ती काय आहे? पी, डायमेन्शन ऑफ पी. पी पी इज वॉट? प्रेशर. तर प्रेशरचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे. सो प्रेशरचं डायमेन्शन काय असतं? एम इंटू एल टू द पॉवर -1 टी टू द पॉवर -2. बरोबर. एम टू द पॉवर 1 एल टू द पॉवर -1 आणि टी टू द पॉवर -2. हे कशाचं डायमेन्शन आहे? टीचं डायमेन्शन आहे. बरोबर. आणि दॅट इज इक्वल टू ए डिव्हायडेड बाय बीटी स्क्वेअर. हे म्हणजेच काय आहे? नथिंग बट ए डिव्हायडेड बाय बी टी स्क्वेअर. बरोबर. तर मी ए डिवायडेड बाय बी. बीचं डायमेन्शन इथं आपण कॅल्क्युलेट करून घेतलं. बीचं डायमेन्शन किती आहे? एल इंटू टी टू द पॉवर -1. ते मी इथं सबस्टिट्यूट केलं बीचं डायमेन्शन. आणि टीचं डायमेन्शन सांगितलं त्याने डायमेन्शन ऑफ टाइम. त्यामुळे इथं जो टी आहे तो मी कॅपिटल टीने रिप्लेस केला आणि टी स्क्वेअर टर्म आहे त्यामुळे टी स्क्वेअर केला मी इथं. बरोबर. आणि हे आता जर मी सॉल्व्ह करून घेतलं म्हणजे ही टर्म जर मी इकडे घेऊन गेलो तर मला कशाचं डायमेन्शन भेटेल? मला एचं डायमेन्शन भेटेल. एचं डायमेन्शन मला काय भेटेल? बघा, एम टू द पॉवर 1 एम टू द पॉवर 1 इथला -1 आणि इथला +1. सो इथला 1 आणि इथला -1 दोघं ऍडिशन केल्यानंतर काय होईल? 0 होईल. त्याच्यानंतर इथं टी टू द पॉवर -2 टी टू द पॉवर -2 टीचं डायमेन्शनसाठी टी टू द पॉवर -2 प्लस इथं आहे टी टू द पॉवर -1 टी टू द पॉवर -1 आणि इथं आहे टी टू द पॉवर 2. सो +2. बरोबर. सो इथला 2 आणि इथला -2 कॅन्सल झालंय.
डायमेन्शन राहिलं फक्त टी टू द पॉवर -1. ते -1 मी इथं लिहून घेतलेलं आहे. बरोबर? तर मी एचं डायमेन्शन जर कॅल्क्युलेट केलं, तर ते किती येतं एम टू द पॉवर 1, एल टू द पॉवर 0, टी टू द पॉवर -1 आणि बीचं डायमेन्शन केलं तर ते किती येतं? इथं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. बीचं डायमेन्शन आहे एल टू द पॉवर 1, टी टू द पॉवर -1. सो ऑप्शनमध्ये जर मी बघितलं, तर ऑप्शन तो सॅटिस्फाय करणारा कोणता आहे? एम, एल टू द पॉवर 0 आपल्याला डायमेन्शन पाहिजेत ए आणि बीचं. बरोबर? सो एचं डायमेन्शन एम टू द पॉवर 1, एल टू द पॉवर 0 आणि टी टू द पॉवर -1 आणि बी आहे एल इंटू टी टू द पॉवर -1. बरोबर? तर ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर असेल. सो आय होप ह्या व्हिडिओमध्ये आपण डायमेन्शन्स कशी कॅल्क्युलेट केली ए टर्मसाठी आणि बी टर्मसाठी तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.